महामानव डोळे उघडिता विश्वासे ठेविला माथा म्हणे बालका माझी आता निज शिष्यत्वे स्वीकारावा। या पद्धतीने गुरुचं लक्ष केल्यानंतर पहिल्या प्रथम शिष्यांनी त्याला वंदन केलेलं आहे आणि म्हणलं की आता तुम्हीच एक गुरु माझे धारण करता आहात आणि तुम्हीच मला ते मनात शंका आहेत त्याचं उत्तर द्या। पुढील प्रसंग आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो। गुरुचं वर्णन करताना असं म्हटलंय, जरा उंचवून भ्रुकुटीसी, तर जरा उंचून भ्रुकुटीची थोडीशी भुवई उंचून, इथे लेखकाने कसं हुबेहूब वर्णन केलेले पहा की जरा उंचून भ्रुकुटीसी स्क्रीने दृष्टी हलवायची, स्क्रीनीवरून दृष्टी हलवली याच्याकडे पाहिलं आणि विस्मय पथिका पाहायची, पथिक जो येत आहे यांच्याकडे याला विस्मयानं पाहिलं, प्रश्नार्थक नजरेने काय काय प्रश्न आहे तुझं, का आलास तू माझ्याकडे। आणि नजरानजर होतात। शिष्य म्हणे ज्ञानवंता, गुरुची दृष्टी पडल्यानंतर शिष्य म्हणे ज्ञानवंता प्रश्नापासून करा मुक्तता, नानाविध शंका उपजिता जगी सैरभर झालो मी। मनामध्ये नानाविधी शंका प्रश्न उपस्थित होत आहे की या सर्व प्रश्नापासून मुक्त करण्याचे सामर्थ्य केवळ आपल्याकडे आहे।